हॅलो गाइज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. सो एकीकडे होत आहे कुकरची शिट्टी आणि एकीकडे त्रिशूचा आवाज. सो आपली नवीन दिवसाची सुरुवात खूप मस्त अशी झालेली आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 11:15 आणि इव्हन आमचं तिघांचं म्हणजे मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन घरातली कामं पण आटपलेली आहेत आणि तिघांचा नाश्ता पण झालेला आणि आत्ता आहे ना माझं जेवण पण रेडी व्हायला आलेलं आहे. मी एकीकडे बनवलेली आहे डाळ आणि भात आणि अजून भजी बनवायची आहे आणि आलूवडी फ्राय करायची, ते कामं राहिलेली आहेत. सो दरवाजा ओपन आहे, तुम्ही बघू शकता. सो आज आमचं चाललं आहे गार्डनिंग करायचं. म्हणजे सगळ्या कुंड्या आहेत ना, मग बघू कुंड्या सो सर्व नवीन आणलेले आहेत. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये पण बोललेली. सो ते आज चाललं की चेंज करायचं सगळं. बघू पॉसिबल आहे की नाही, कारण की आता झालेले आहेत 11:15 आणि त्विशाला स्कूलला पण न्यायचं आहे म्हणून. सो बघू काय कसं होतंय ते. सो ते तोच ते करायचं. म्हणजे आज अजून काय करणारा दिवस पण हे काय फिक्स नाही आहे. हा एकच काम फिक्स आहे, तो पण होणार आहे की नाही ते मला नाही माहिती. सो पण बघूया आजचा दिवसभर कसा जातो, काय काय होते अख्ख्या दिवसभरमध्ये ते काय माहिती नाही. पण जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. आजचं म्हणजे आज दिवसभर शूट करायचं माझा विचार आहे. आज पूर्ण दिवसभराचं शूटिंग. सो बघूया कसं काय होते ते. सो आज मी बनवलेलं आहे ना नाश्त्याला कांदे पोहे. सो आम्ही मस्तपैकी कांदे पोहे आणि फ्रूट्स एन्जॉय केलेले आहेत. ते झालेलं आहे. त्विशूकर आता ती आता स्टडी, पण डॅडी बाहेर गेलेत म्हणून मग ती पण तिथं बाहेर गेली. सो त्यांची चालू होतं काहीतरी मस्ती. सो ते हिवा आली. त्विशा गुड मॉर्निंग. सो आज आहे ना मी सगळं धुवायला काढत, तर मी काल पण खूप सगळे अंथरुण वगैरे धुतलेले. सो आज पण मी आहे ना बेडशीट वगैरे चेंज करायचं ठरवलं आहे. सो ते पण मी आहे ना सगळं वॉश करायला काढलं आहे. तरी मी अर्धे कपडे झाले आहेत माझे. सो अर्धे कपडे परत मी आता हे सगळं बेडशीट वगैरे चेंज करायचं ठरवलं आहे. सो ते पण सगळं धुवून काढत आहे. आणि आम्ही आहे ना हे झाडांमध्ये हे पण जरा ॲड केलेलं आहे म्हणजे बेडरूममध्ये लावण्यासाठी. तिथं एक ठेवला आणि एक बेड साईड वगैरे तिथं. सो ती पण आता सगळी छोटी मोठी कामं जी राहिलेली आहेत ना ती मी कंप्लीट करून घेते. कारण का त्विशाला भरवायची पण आहे. मग त्विशा स्कूलला जाण्यावर सगळं आटपलं पाहिजे म्हणून. सो मी आता पटापट सगळं आटपते. सो चला थोडंसं काम आटपल्यावर मग आपण बोलूया. आमचं आहे ना गार्डनिंगचं काम स्टार्ट झालेलं आहे आणि लादीवर कपडा टाकून ठेवलेला आहे आणि सगळी झाडं एक एक खाली येत आहेत आणि एवढा मस्त उजेड पडत आहे ना तो खूप मस्त. सगळे झाडं उतरलेली आहे आणि हा आहे ना मी हळदीचं एवढू म्हणजे फक्त जस्ट हळद लावलेली, आंबे हळद, आणि त्याचं किती मस्त प्लांट झालाय बघा. तो आपोआप वाढला. हा आहे ना हा आपला गणपती नंतर तो पोपणीसली मोठी मोसंबी त्याचा ते बी टाकून ते वाढलंय. आणि हे बघा ओ ही कसली वेल वाढली, मग खायच्या पाण्याची वेल तुटली. त्विशू बघा हेल्पिंग आहे ना फ्रेश वगैरे होणार. आणि इथून किती मस्त उजेड आणि इथून बघा किती आता पावसाळ्यात किती आम्हाला तर बघायला भेटतच नाही ना. किती मस्त वाटते ग्रीनरी सगळं. आमच्या इथे खालचं बिल्डिंगचं आणि सगळे झाडं. या ॲलोवेराचं झाड बघा हो कसं झालंय. आणि हे वाले आहेत ना मनी प्लांट हे कसे वाढलेत वेलींसारखे बघा. असे वाकडाचे वेली झाले. आज डॅडीने खूप मोठं काम घेतलंय आता. जमलिंग झालं ओ याला हे पण नाही का निघू शकत. मनी प्लांटची वेल त्याच्यात अटकली. मग ते कसं करायचं आता. हा हे कन्फ्युजन झालं कारण का आमच्या मनी प्लांटच्या वेल गेलेल्या आहेत त्या झाडांमध्ये. ही बघा ही खायच्या पानांची वेल तर तुटली, ती याच्यात तुटली माहितीच नाही. हे बघा खायची पानं तुटली आता सगळी. मी हे बघा हे मंकी बघा. पण मी बेबीची कट्टी घेतलेली आहे. आजपासून माझी आणि बेबीची कट्टी स्टार्ट. मी बोलणार नाही कारण का बेबी माझं कायच ऐकत नाही. मी नाही कट्टी स्टार्ट आहे आपली.
कट्टी स्टार्ट आहे हा. मी बोलणार नाही आजपासून तुझ्याशी. हय्या माझी इन्सर्ट ते सोडा हे बघा बोलते. हे कालचं सांग ना. काल तू कशात टिफिन बॅग नेलेलीस ते सांगू का? सांगू का तुझ्या टिफिन बॅगचा? सांगू सांगू नक्की? काय बोललेलीस तू? तू सांग ना. कशामुळे तुझी बेइज्जती झाली असते? इकडे ये आणि सांग ना. त्विशूची बेइज्जती का झाली असती हे मी सांगते तुम्हाला. कारण की काल आहे ना त्विशूच्या स्कूलमध्ये ना मॅनेजर डे होता. तर त्यांना आहे ना फक्त टिफिन आणि बॉटल घेऊनच बोलवलेलं. कारण की त्यांना दाखवणार होती मूवी. आणि तुम्हाला कुठली मूवी दाखवली काल? आणि ती सांगते फिशवाली आणि डोरेमॉनची मूवी दाखवली काल. त्यांना मूवी डे होता म्हणून. भूतवाली पण आणि भूतवाली मूवी पण दाखवली. सो तेव्हा आहे ना फक्त टिफिन आणि वॉटर बॉटल घेऊन जायचे होते. तर आम्ही त्या दिवशी मम्मीकडे गेलो रविवारी. तर मी आहे ना तिथे ती छोटीवाली बॅग घेऊन जायची विसरली. सो मग मम्मी टिफिन बॅग न्यायला पाहिजे. तर मग मम्मीकडे आहे ना ते आपले ज्वेलर्स नाही का ते. तर सामाचा ज्वेलरवाला आहे ना त्याने दिलेली आहे टिफिन बॅग. नवीनच होती म्हणजे ती जस्ट मम्मीने पिशवीतून काढली. आणि मम्मी बोली टिफिन बॅग घ्यायची आहे. एकदा बोलते ही नेशील का? हां. तर पिशाचा डायलॉग असा होता काय ही टिफिन बॅग नेऊ? तुला काय बोलते स्कूलमध्ये माझी बेइज्जती करायची आहे का? बोलते ही टिफिन बॅग नेऊन. बोलते ह्याच्यावर बघ बोलते नाव आहे बोलते माझी. बोलते बेइज्जती होईल बोलते स्कूलमध्ये सगळ्यांसमोर. तिच्या एवढं होतं तेव्हा आपल्याला हे समजत नव्हता. आणि तिला ती ज्वेलरची टिफिन बॅग नेल्यावर बेइज्जती होणार होती तिची. सो मग आम्ही परत बाजारात गेलो. मी तिला स्कूलमध्ये सोडचे टाईमला. आणि मग तिला ही वाली अशी पिशवीसारखी टिफिन बॅग घेतली आणि मग हे घेऊन गेली. आणि मग तिथं घेतली टिफिन बॅग आम्ही त्या दुकानातून. आणि मग कशी बोलते हां मग आता ही कशी ही मस्त आहे बोलते. ह्याच्याने माझी बेइज्जती नाही होणार. ह्याच्याने कसं आता हे बोलते चांगलं वाटते बोलते बघायला पण. मी आणि मम्मी शॉक. आणि एवढे हसत होतो ना मी मम्मी पप्पा की बस विचार शकत. म्हणजे ती म्हणजे अशा वेळी डायलॉग बोलून काय हिला काय म्हणजे मोठी माणसं कशी डायलॉग मारत तशी सेम तशी बोलत होती. बापा विश्व आमची तर लय हुशार झाली आली एकदमच. सो ती आता आहे ना ते झाडं काढले तुम्ही आहे ना तर म्हणजे हुशार झाली है ना. कोण मग तू मस्ती करत तर बॅडच होतास. आता मग दगडमध्ये खेळतेस ना मातीत. तुला सांगितलं मातीत खेळू नको स्कूलला जायचं आहे तरी पण. डॅडा काय बोलले मातीत खेळू नको ना. मी बोले ओ ही पूर्ण झाड चालवते. हे बघा साले जमले. एक मिनिट. राग काय ते हे बघा फादर डॉटर आहे ना नेचर एन्जॉय करतात. बाहेरचं हे मौसम. ही बघा कुठे चढली. ही बघा डान्स कसा करते. ये बघा काय हो गया है हमारे बाल्कनी का हालत. त्विशा निघालेली आहे स्कूलला जाण्यासाठी फुल रेडी है ना बच्चा. आणि आम्ही तिथं आणलेली आहे ट्रीसाठी माती. तू कुठे गेली बाबू? डॅडी लिफ्टनी चालले. डॅडा लिफ्टनी चालले ये चल. आणि ही आणली आम्ही कुंड्यांची माती पण चेंज करायची म्हणून माती. त्विशू ये आय लव्ह यू किशी किशी. नीट जा चला बाय. सो तुम्ही बघितलं आता त्विशा गेलेल्या आहे स्कूलला. आणि हे स्कूलला तिला सोडून पण येऊन आम्ही दोघांना आता जस्ट जेवलो. जस्ट जेवलो टी बंद केले. आणि हे बोलले की आपण परत ते पहिले झाडाचं करूया बोलते. आणि त्यात पाऊस पण आलेला आहे मस्त. सकाळपासून मस्त असं ऊन पडलेला. आणि आता परत पाऊस सुरू झालेला आहे. सो मी आता करते यांची थोडीशी हेल्प. पहिले माझी भांडी वगैरे घासून येते आणि मग करते यांची हेल्प. बघा दिसतात झाडांच्या ह्याच्यातून. ते माती पण आम्ही न्यू आणली तर सगळ्या झाडांना मिळते. सो मी बघा आता जंगलात बसलेली आहे आणि जंगलात आलेली आहे एकदम. सगळ्या झाडांची एकदम मध्ये एकदम बसलेली आहे. आणि सगळे झाडं आहेत ना काही काहींची पानं आहेत ना अशी वगैरे झाले तर थोडी. म्हणून मग त्यांना बोलले मी तुमची हेल्प करते कट करण्यात.
सो ते आमचं एकच आत्तापर्यंत झाड लावून झालेलं आहे. आवनच लावून झालेलं आहे कुंडीत. आणि या झाडाचे कसे झालेत झाडं दाखवा एकदम. ते असे नागासारखे एकदम अशी गोल गोल पिलून झालेली आहेत. ते कसे वाढले ते बघा. पूर्ण झाड असंच झालं आहे. आणि या मनीच्या वेली बघा कुठं कुठं पडलं. आणि ह्याच्यात तर एवढ्या गेल्यात नाही बघा. ह्याच्यात हे झाडं त्यावेळी जॉईन करून टाकलेत वेगवेगळ्या कुंड्या. एवढे हे छोटे छोटे कुंड्या पण गेलेले आहेत. आता कसं काय येतं झाडांची मुळे एवढी स्ट्रॉंग झालीत ना, म्हणजे किती निघतच नाही ती. किती स्ट्रगल आहे ना. तरी आता आमच्यातून कुंड्या लावून झाल्या. तिसरी तिथं पण झालेली आहे. हे जास्त स्ट्रगल याच्यामुळे आहे की हे ना मुलंच निघत नाही आहेत. आणि वेलीन पण त्याच्यात अटकायला गेला त्याच्यात. सो आत्ता वाजलेले आहेत 3. सो बघूया अजून किती वाजेपर्यंत हे होते. मला वाटत टाईम तर लागेलच. अजून 2 तास तर जातील ना. जातीलच 2 तास. मला झोप आली पण नको. हे तर नाईटची येऊन करतात यांची हेल्प करते म्हणजे जेणेकरून थोडं लवकर म्हणजे यांना पण आराम करायला भेटेल म्हणून. आणि उद्या परवा काहीतरी स्पेशल आहे. सो काय आहे ते तुम्हाला समजेलच है ना. हो मला तर कंटाळा आला तरी पण अजून काम कंप्लीट झालेलं आहे. आणि मग अशी किती वाजले ना आत्ता किती वाजले बघू शकता. पूर्ण आहे ना 4 वाजून 8 मिनटं झालेली आहेत. आणि अजून खूप काम आहे. सो मी आता यांना हेल्प नाही करत आहे. मी माझी कामं करायला घेते कारण का परत जायचं आहे विशूला आणायला ट्युशनला. बघा हे झाड तर आहे. तर बाकी सगळ्या फक्त हे उचलायचं आणि बाकी सगळे ते नवीन कुंड्या तिथं लावलेले आहेत पण ते अजून अरेंज नाही केलेले आहेत. आणि बाकी हे एवढं सगळं पसार आहे. सो मी आलेले त्विशाला घ्यायला ट्युशनला कारण का आमचं ते काम इन प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे चालू होतं. ते चालूच होतं. त्या पट्टापट मी भाकरी करून घेतल्या आणि मी आले त्विशाला न्यायला. आणि पाऊस एवढं जोरात लागला की की त्विशा आहे ना. आणि त्विशाचा रेनकोट पण राहिला यांच्या गाडीत आणि मी आलं माझी गाडी घेऊन. त्याच्यामुळे ना त्विशाला थोडासा भिजायला झाला. जरा वेळ थांबलो आहे कारण का बरं पाऊस थोडा कमी होऊ दे मग निघू. आता आलं जरा मम्मीकडं कारण का त्विशाची आणि ही स्कूलची बॅग वगैरे पण न्यायची होती म्हणून. हॅलो. सो तुम्ही मला मागाशी बघितलेलं जेव्हा मी त्विशाला घेऊन मम्मीकडे गेलेलो. सो त्याच्यानंतर ना पाऊस थांबायचं काय नाव घेत होता. आम्हाला मम्मीकडून निघायला 6 वाजले. त्याच्यानंतर मी आलो फटाफट. जो आम्ही झाडांचं काम अधुरा ठेवलेला तो पूर्ण केला आणि मी जेवण पण बनवला. आणि त्याच्यानंतर झालेला माझ्या एक्सरसाइजचा टायमिंग. सो मी ते केलं. पहिले एक्सरसाइज कंप्लीट केली आणि मग त्याच्यानंतर आहे ना आम्ही फटाफट जेवलो. काम आटपले आणि आताच चाललेलो आहोत स्वप्नांच्या येतात म्हणजे सात्विकांच्या येतात. आणि सिरियसली मला मधल्या पिरियडमध्ये काय शूट करायचं म्हणजे माझी इच्छा होती पण मला टाईमच मॅनेज होत नव्हता की मी काय करू कारण का मी काम एकदम खूप पटापट केलेली आहेत त्याच्यामुळं. सो आत्ता डायरेक्ट तुम्हाला भेटते. आता मी आज बनवलेली मस्त मुगाची भाजी भाकरी तांदळाची भाकरी आणि मला आहे ना ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी भजी आणि कांद्याच्या वड्या. खूप मस्त वाटलं. त्याच्यावर आता आम्ही चाललेलो आता. आणि इकडे बघा मॅडमची आमच्या घाई लिफ्ट उघडायची. लिफ्ट उघडून बटन दाबायचे आम्ही खूप जास्त घाई असते एकदम. अरे 2 दाबलंस ग्राउंड 2 दाबून ठेवला ग्राउंड दाबायचं तरी येड. कशाला घेतीस ते आंब्रे कशाला घेतीस ते आंब्रेला. रे देवा किती विचार. आता त्याच्यावर बसून जा उलटा. बायकर जातील सातू बाय बाय बाय. सो आम्ही आहे ना घरी आता आलेलो आहोत आणि मग येऊन आहे ना मी जरा फ्रेश वगैरे झाली मग चेंज वगैरे केला आणि आता वाजलेले आहे 12:30 आणि आज आहे मम्मीचा बर्थडे. सो तुम्हाला आता आपल्या उद्याच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मम्मीचा बर्थडे बघायला भेटेलच.
सो आता आहे ना आपल्या ह्या व्लॉगची एंड आहे ना मी इथेच करते, कारण काही टाइम टू स्लीप. आणि माझ्या बच्चेडाला झोप आली. ये वर ती. सो तिशीला पण आता झोप यायला लागली. सो आम्ही पण आता झोपतो. सो आता आपल्या ह्या व्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आता आपल्या एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय.